नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं निकिता फॅशन वर्ल्ड माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर काल मी तुम्हाला या ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं ते दाखवलेलं होतं। तर या पार्टमध्ये मी तुम्हाला या ब्लाऊजचं स्टिचिंग दाखवणार आहे। तर हा 32 साइजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे। तर आज मी या ब्लाऊजचं तुम्हाला स्टिचिंग दाखवणार आहे। तर सर्वात अगोदर तुम्ही जर या ब्लाऊजचं कटिंग बघितलेलं नसेल तर कालचा व्हिडिओ जाऊन तुम्ही बघू शकता। त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तर तुम्ही तो अगोदर व्हिडिओ जाऊन बघा, जेणेकरून तुम्हाला कटिंग पासून स्टिचिंग पर्यंत संपूर्ण माहिती भेटून जाईल। व्हिडिओला प्लीज एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग या ब्लाऊजचं आपण स्टिचिंग बघूया। तर सर्वात अगोदर मी मेन फॅब्रिकवर अस्तर ठेवून जोडून घेत आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही देखील मेन फॅब्रिकवर अस्तर ठेवून प्रॉपर जोडून घ्यायचं आहे। तर इथे बघा, मी ब्लाऊजचा कपडा उलटा ठेवून त्यावर अस्तर ठेवलेला आहे। व्यवस्थित हात ठेवून आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा एकदम प्लेन बसेल, कोणत्याही प्रकारची चून किंवा फुगा येणार नाही। तर मी ते ब्लाऊजचा कपडा आणि अस्तर एकदम प्रॉपर जोडून घेतलेला आहे। याच प्रकारे आपल्याला दुसरा पार्ट देखील असा जोडून घ्यायचा आहे। तर बघा, मी ते दुसरा पार्ट देखील सेम तसाच जोडून घेत आहे। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। आणि कालचा व्हिडिओ देखील तुम्ही बघा, जेणेकरून तुम्हाला डायरेक्ट अस्तरवर प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं ते समजेल। मी अगदी सोप्या आणि मोजक्या शब्दात तुम्हाला ते ब्लाऊजचं कटिंग दाखवलेलं आहे। जर तुम्हाला काही डाऊट असेल किंवा कटिंगबद्दल काही शंका असतील तर मला प्लीज कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता। मी तुमच्या प्रश्नांचं उत्तर नक्की देईन। आणि तुम्हाला माझी कटिंग आणि स्टिचिंगची पद्धत कशी वाटली ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर बघा, मी इथे अस्तर आणि ब्लाऊज जोडून घेतलेला आहे आणि हे एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपण कट करून टाकायचा आहे। आता आपल्याला साईडचा पार्ट देखील सेम असा जोडून घ्यायचा आहे। हे बघा, साईडच्या दोन पार्ट देखील आपल्याला सेम या पद्धतीने जोडून घ्यायचे आहे। एक गोष्ट लक्षात घ्या, आपण ब्लाऊजचा कपडा आणि अस्तर एकदम परफेक्ट जोडून घ्यायचं आहे, कुठेच ओढायचं नाही, जेणेकरून आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग एकदम परफेक्ट येणार आहे आणि ब्लाऊज दिसायला देखील छान दिसणार आहे। देखील मी एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो मी कट करून घेतलेला आहे। तर बघा, आता आपण दोन्ही पार्ट एकमेकांना जोडून घेणार आहोत। तर बघा, आपल्याला दोन्ही पार्ट खालच्या बाजूने जोडून घ्यायचे आहेत। अर्धा इंचाचा गॅप ठेवून आपल्याला हे दोन्ही पार्ट जोडून घ्यायचे आहे। इथे आपल्याला खालचा किंवा वरचा कोणताही पार्ट ओढायचा नाही, एकदम हलक्या हाताने आपल्याला हे दोन्ही पार्ट जोडून घ्यायचे आहेत। तुमचा अजिबात कपडा कमी किंवा जास्त पडणार नाही, एकदम परफेक्ट इथे आपला दोन्ही पार्ट जोडून तयार होतील। तर बघा, इथे दोन्ही पार्ट आपले जोडून झालेले आहेत। तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आपला पफ आलेला आहे। तर यावरून मी एक दाबटी मारून घेत आहे, जेणेकरून फिनिशिंग आपली परफेक्ट येईल आणि खालच्या बाजूने जे धागे निघतात ते निघणार नाहीत। तर आपली इथे दाबटी देऊन झालेली आहे। तर बघू शकता एकदम परफेक्ट असा पफ आलेला आहे। तर इथे मधून आपल्याला एक टक्स देऊन घ्यायचा आहे। तर हा कम्प्लिटली ऑप्शनल आहे। जर लहान साईज असेल तर नाही दिलं तरी चालेल, पण आपली जर साईज 36च्या पुढची असेल तर तुम्हाला इथे मध्ये हा टक्स देणं गरजेचं आहे, जेणेकरून आपला प्रिन्सेस कटचा पफ एकदम परफेक्ट येईल आणि छातीमध्ये आपल्याला एकदम परफेक्ट बसेल। तर यानंतर इथे खाली मी एक अस्तरची पट्टी जोडून घेत आहे। इथे मी 1.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे। अर्धा इंचाचा गॅप ठेवून तुम्ही ही पट्टी जोडून घ्यायची आहे आणि वरून दाब टिप मारून कपडा उलटा करून नंतर एक टिप मारून घ्यायची आहे। इथे तुम्ही हात शिलाई देखील करू शकता, पण मी इथे टिप मारून घेणार आहे। तर बघा, इथे आपल्या खालची पट्टी जोडून झालेली आहे। आता आपण हुकायची पट्टी जोडून घेणार आहोत। तर ही उजव्या बाजूची हुक पट्टी आहे। यासाठी मी 2.5 इंचाचा अस्तरचा तुकडा कट करून घेतलेला आहे आणि अर्धा इंचाचा गॅप ठेवून मी ही हुक पट्टी इथे जोडून घेत आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही दाब टिप देऊन व्यवस्थित ही पट्टी जोडून घ्यायची आहे। दाब टिप मारल्याने इथे फिनिशिंग एकदम परफेक्ट येते। तर कपडा उलटा करून या प्रकारे आपल्याला दुसरी एक टिप मारून घ्यायची आहे। तर इथे आपली हुकची पट्टी तयार झालेली आहे। आता इथे मी एक्स्ट्राचे धागे कट करून घेत आहे। तर आता आपण यानंतर गळ्याला पट्टी जोडून घेणार आहोत। गळ्याला पट्टी जोडून घेण्यासाठी मी इथे एक अस्तरची 1 इंचाची पट्टी काढून घेतलेली आहे। तर बघा, आपल्याला इथे क्रॉसमध्ये पट्टी काढून घ्यायची आहे। तर मी इथे पंचकोनी गळा केलेला आहे। तर त्यासाठी
इथे आपण सुरुवातीला स्ट्रेट पट्टी जोडून घेणार आहोत आणि कॉर्नरमध्ये कपडा फोल्ड करून नंतर आपण पुढे जोडून घेणार आहोत. तर राहिलेला कपडा आपल्याला पूर्ण न कट करता थोडा एक्स्ट्रा ठेवून आतल्या साईडनं कट देऊन नंतर वरून दाबटीप मारून घ्यायची आहे. इथे मी वरून दाबटीप मारून घेत आहे. तर कॉर्नरवर आपल्याला व्यवस्थित मशीन फिरवून दाबटीप मारून घ्यायचे आहे, जेणेकरून आपला कॉर्नरमधला शेप व्यवस्थित येईल. तर इथं अर्धा इंच कपडा एक्स्ट्रा ठेवून बाकीचा कट करून घेत आहे आणि वरून एक मी दाबटीप मारत आहे. इथे देखील तुम्ही हात शिलाई करू शकता. मी ते एक टीप मारून घेत आहे. तर या प्रकारे आपल्या उजव्या साईडच्या पार्टचे संपूर्ण स्टिचिंग झालेले आहे. सेम याच प्रकारे आपण दुसऱ्या बाजूस देखील स्टिचिंग करून घ्यायचं आहे. तर बघू शकता किती मस्त आपला पफ आलेला आहे. मी तुम्हाला जवळून देखील दाखवते. हे बघा, एकदम परफेक्ट असं आपली फिनिशिंग आलेली आहे. ब्लाऊजची फिनिशिंग व्यवस्थित असली की ब्लाऊज बॉडीमध्ये देखील व्यवस्थित बसतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि माझी कटिंग स्टिचिंगची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.